जनहित सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने सरपेवाडा येथील ग्रामपंचायत समोरील आवारात ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या उद्घाटक प्रिया वानेवार होत्या। संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट आनंदराव वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जनहित सामाजिक सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपाते, सरपंच हेमलता टेकाम, डॉक्टर भैयालाल गजभिये, के.एन. नान्हे, अर्जुन सूर्यवंशी, रवी वानखेडे, वासुदेव नेवारे, ग्रामसेवक आखाडे यांच्यासह मान्यवर मंचावर उपस्थित होते। जनहित सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत उपस्थित वृद्धांना त्यांच्या आरोग्याविषयी मोलाचं मार्गदर्शन करण्यात आलं। जनहित सेवाभावी संस्थेमार्फत उपस्थित वृद्धांना त्यांच्या आरोग्याविषयी मोलाचं मार्गदर्शन करण्यात आलं। या गावातील प्रत्येक वृद्ध नागरिकांना एक ब्लँकेट असे प्रत्येक घराघरात संस्थेकडून ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। यावेळी सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। आमची जनहित सेवाभावी संस्था चॅरिटीकडे रजिस्टर्ड असून तिला 3 वर्ष झालेली आहे। या संस्थेच्या माध्यमातून जनउपयोगी जी काही चांगली कामं असतील, जसे मेडिकल कॅम्प देणं, विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकाचं वाटप करणं, काही गरीब लोकांना कंबल वाटप करणं, काही विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणं, अशा प्रकारची अनेक चांगली कामं समाजातली समाज उपयोगी असतील, गरीब लोकांसाठी म्हणा किंवा गरजू लोकांसाठी, तशी कामं संस्थेच्या माध्यमातून घेतली जातात। नुकतंच सरपेवाडा या ठिकाणी त्या गावातील सरपेवाडा, इंजेवाडा, दुधारा वगैरे या गावातील गरजू जे काही गरीब लोक होते, जे म्हातारी लोक होती 60च्या वरच्या वयाची, त्या सर्वांना ब्लँकेट्सचं संस्थेतर्फे वाटप करण्यात आलं। प्रवीण बोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।